नमस्कार. मी प्रवीण भालेराव. शिवजयंती 2025. प्रथमतः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुलगा. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवाजी महाराज आणि स्त्रियांचा आदर. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र तास्तु न पूज्यन्ते सर्वस्तत्र फला क्रिया. शिवाजी महाराज की जय. सगळा आसमंत दुमदुमून गेला. या गर्जनांनी सगळीकडे उत्साह भरून राहिला आहे. शिवाजी महाराज काय आहे? या माणसामध्ये जे इतके वर्ष होऊन गेले, म्हणजे अगदी इसवी सन 1630 ते 1680 चा काळ. तो आज 19 फेब्रुवारी 2020 शिवजन्मापासून 390 वर्ष होऊन गेलेत. पण त्यानंतरही इतक्या 18 पगड जातीमध्ये मानाने घेतलं जाणारं नाव काय कारण असेल की इतके शूरवीर होऊन गेले, इतके शासक होऊन गेले, पण शिवाजी महाराजांची पातळी कोणी गाठू शकलं नाही. शिवरायांच्या अंगी असलेल्या विविध गुणांमुळेच हे शक्य झालं आहे. परश्री मातेसमान ज्या गुणामुळे आपले लोकच काय पण शत्रूही शिवरायासमोर मान झुकवत होते, तो म्हणजे स्त्रियांचा सन्मान. मात्र आजकाल काय दिसतं, आपल्या तोंडातून निघणाऱ्या शिवायही आई बहिणीचा, त्यांच्या अवयवांचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. स्त्रियांच्या बाबतीत होणारे अत्याचार, अपराध पहिले ऐकले की प्रश्न पडतो की शिवरायांचे विचार ज्या मातीत रुजले तिथे असे जघन्य अपराध कसे होत आहेत. यावर काही लोकांचं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांच्या काळातील कायदे हवे, पण मूळ प्रश्न हा की कायदा तर नंतरची गोष्ट आहे. गुन्हा घडून गेल्यानंतरही पण आधी हे गुन्हे घडतच का आहेत? या मातीचे संस्कार कुठे गेले? तरुणांचं काय सुरू आहे? यासाठी काही करता येऊ शकणार नाही का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न. गुन्ह्यांचा विरोध. हे गुन्हे घडल्यानंतर एक संतप्त प्रतिक्रिया उमटते, राग व्यक्त केला जातो. पण अशा प्रकारे तो गुन्हा त्या गुन्हेगाराच्या आई बहिणीसोबत करावा. त्या गुन्हेगाराला शिवाय दिल्या जातात, म्हणजे काय तर त्याच्या आई बहिणीचा आणि त्यांच्या अवयवांचा उद्धार केला जातो. का तर त्याच्या आई बहिणीसोबत असे केल्यास त्याला त्याने काय गुन्हा केला ते कळेल. पण जर त्याला त्यानंतरही नाही कळलं की त्याच्या आई बहिणी बाबतही त्याचे असेच विचार असतील, तर मग तर त्यांचा दोष नसतानाही तुम्ही त्यांना यात गोवत आहेत. म्हणजे एका स्त्रीला न्याय देण्यासाठी तुम्ही दुसऱ्या स्त्रीसोबत गुन्हा करत आहे. ही कुठली मानसिकता? जर आपण राग व्यक्त करायचा असेल तर जे काही करावं असं वाटत आहे ते त्याच्यासोबत करा आणि त्याच्या आई बहिणीबद्दल वाईट करण्याचा विचार करू नका. इथं काही लोक असंही कारण देतील की जिच्यासोबत गुन्हा घडला ती ही कुणाची तर आई बहीण लेक होतीच ना. पण मग तो गुन्हेगार आणि तुम्ही यांच्या मानसिकतेत कुठे फरक आहे? त्याने एका स्त्रीवर अत्याचार केला आणि तुम्ही त्याचा बदल म्हणून दुसऱ्या स्त्रीवर अत्याचाराचा विचार करत आहे. ही मानसिकता येते कुठून की कुणाला शासन करायचं तर कोणाच्या कुटुंबातील स्त्रियांना ते करायचं, म्हणजे त्याला समजेल. आजकाल अशी मानसिकता बळावत आहे की लोक स्वतःच्या आईवडिलांची विचार करत नाही. मग बहीण भाऊ तर दूरच, काहींना स्वतःच्या बायकोची मुलींची काही किंमत नसते असे महाभाग आहेतच ना. मग तो तर गुन्हेगार आहे. त्याची मानसिकता तर असू शकते की त्यामुळे राग व्यक्त करताना शिक्षा देण्याचा विचार करताना त्याच्याबद्दल बोला. त्याच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल किंवा विशेष करून स्त्रियांबद्दल तर मुळीच नाही. काही लोकांचं असं मत होतं की असे गुन्हे घडत आहेत तर शिवरायांचा कायदा आणा. पण माझं म्हणणे आहे, कायदा हा नंतर येतो, आधी गुन्हा घडतो. आपण त्याचा विचार का करू नये? शिवरायांचे संस्कार ज्या मातीत रुजले आहेत त्या मातीत असे गुन्हे घडतातच कसे? आपण असं पाहिलं तर गुन्हेगार आणि गुन्हेगार वृत्ती ही मानवाच्या सुरुवातीपासूनच आली आहे. काही लोक अशा मानसिकतेचे असू शकतील, पण अशा मानसिकतेला सुदृढ मनोवृत्ती आणि सजग
नागरिक लगाम घालून या गुन्ह्यांमध्ये 2 प्रकार आहेत. सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या समोर घडतो किंवा घटना घडल्यानंतर तर तिथे लोक उपस्थित असतात. निर्जन ठिकाणी घडतो तिथे इतरांकडून मदतीची शक्यता कमी असते किंवा नसते. पहिल्या प्रकारामध्ये ॲसिड हल्ले, जिवंत जाळण्याचे प्रकार, शस्त्राने वार किंवा मारहाण हे लोकांसमोरच घडते व लोक काही रिॲक्ट करत नाहीत किंवा पुढे यायला ध्वजावत नाहीत. का ध्वजावत नाहीत तर तेही एकटा विचार करतात. इथं लक्षात घेण्याची गोष्ट आहे की भीती गुन्हेगारालाही असते. आधी जीवावर उदार असलं तरी त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेही ही भीती असतेच. धन्यवाद.